दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ता निघालेले आहोत काळूबाईच्या दर्शनाला. आत्ता वाईच्या जवळपास आहोत आणि आता मांढरदेवीचं दर्शन घेणार आहोत. आता अवघड असा घाट सुरू होणार आणि मग मातेच्या चरणी, काळूबाईच्या चरणी, मांढरदेवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी अगदी मनापासून प्रार्थना करणार. होम मिनिस्टरचा नवरात्र विशेष भाग. या प्रवासामध्ये छान शेत दिसलं, हिरवागार परिसर दिसला आणि मग राहवलं नाही. गाडीचे दरवाजे उघडून आम्ही सगळे खाली उतरलो आणि आता मस्त मोकळा श्वास घेऊन पुन्हा मन प्रसन्न करून ताजे तवाने होऊन निघालेले आहोत काळूबाईच्या दर्शनाला. खंडेरायाच्या लग्नाला बाई नवरी नटली, नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली, नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली. काळूबाईचं दर्शन झालेलं आहे. सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं मागणं करूया आणि सुरुवात करूया होम मिनिस्टरच्या नवरात्र विशेष भागाला. त्या 9 जणींना भेटणार आहोत आणि मग बघणार आहोत की आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. पांडवांना कृष्णांनी सांगितलं की तुमचा अज्ञातवास सुखाचा व्हावा यासाठी तुम्ही देवीची आराधना करा. काळूबाई मांढरदेवी पांडवगड, वाई विराटनगर आणि खंबाटकी घाट यांनी वेढलेली आहे. या ठिकाणी आता आपण इथे आलेले आहोत. काळूबाईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या या भागाला. सुरुवात तर झालेलीच आहे, पण सुरुवात करत असताना आपण सगळे मिळून म्हणूया काळूबाईच्या नावानं चांग भलं. मी आधी तुमची नावं जाणून घ्यायच्या आधी या खेळाला सुरुवात करत असताना मी एक अक्षर देणार आणि त्या अक्षरावरून उखाणा घ्यायचा. म्हणजे सुरुवात त्या अक्षरावरून व्हायला पाहिजे आणि त्या उखाण्यामध्ये काळूबाईचं नाव असलं पाहिजे. आणि अक्षर आहे क. लगेच हात वरती आला. थांबा. काळूबाईच्या देवळाला सोन्याचा कळस. संदीपरावांचं नाव घेते. नाव घ्यायला मला नाही आळस. अभिनंदन. यांना आळस नसतो त्यांचं नाव घेताना. पण ही मोठी लक्ष्मी तुमच्याकडे आली
आणि आता सगळ्यांच्या ताटांमध्ये ही लक्ष्मी. आणि आता या सगळ्या जणींशी मला गप्पा मारायच्या आहेत. सुरुवात करतो आजच्या या गप्पांना. आपलं नाव सांगा. भाग्यश्री रामदास मांढरे, मग माहेर कुठलं तुमचं? नाशिक. तुम्ही काय करता? मी गृहिणी पण आहे आणि मिस्टरांना मदत पण करते. मग कुठल्या व्यवसायात मदत करता? फोटोशॉपिंग. फोटोशॉपी आहे तुमची. मग तुम्ही फोटो काढता का डेव्हलप करता? दोन्ही करते. दोन्ही करता. तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि माईक पुढे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सौ गीतांजली सुधाकर क्षीरसागर, आणि माहेर कुठलं तुमचं? सांगवी सांडस. तुम्ही काय करता? आता गृहिणी. गृहिणी. आणि मग तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. अरे वा. ते बघायला आले होते का? नाही, मग? मीच आले होते इकडे मांढरदेवीला. वा, माहेराहून दर्शनाला आले आणि लग्नच ठरलं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुनीता बाबाजी मांढरे, तुमचं माहेर कुठलं? निमगाव. तुम्ही काय करता? गृहिणीचे मी पण, आणि दुकानही बघते, दोन्ही पण करते. तुमचं कसलं दुकान आहे? हेच आपलं ओटी नारळाचं. आणि मग आता इथे जेव्हा उत्सव असतो तेव्हा खूप गर्दी असेल ना? हो, खूप गर्दी असते. मग तेव्हा तुम्ही दुकान आणि घर हे कसं सांभाळता? लवकर उठायचं 4 वाजतात. 4 वाजता उठता हा. आणि मग घरचं सगळं करून दिवसभर या दुकानामध्ये मदत. दिवसभर थांबायचं दुकानामध्ये, 6 वाजेपर्यंत थांबायचं. बर, शुभेच्छा आहेत तुम्हाला. नाव सांगा. रत्नाबाई पोपट पांढरे. बर, आणि तुम्ही कुठे राहता? हिथंच राहते मांढरदेवीमध्ये. आपण काय करता? मी दुकान चालवते. तुमचंही दुकान आहे? ओटी नारळ खण. ओटी नारळ खड. मग आज या होम मिनिस्टर मध्ये सहभागी होता येईल असं कधी वाटलं होतं का हो? नाही वाटलं, कधीच वाटलं नाही. तुमच्यामुळे हा प्रसंग आलाय. नाही नाही, माझ्यामुळे नाही, देवीने घडवून आणलं. कारण नाहीतर तुम्हा 9 जणींना मला भेटायलाच मिळालं नसतं ना. नसतंच ना भेटलं. आणि माझंही त्या निमित्ताने आज दर्शन झालं. मी पण पहिल्यांदा आलो, त्यामुळे मलाही खूप आनंद झालेला आहे. आम्हाला बी खूप आनंद झाला. शुभेच्छा आहेत तुम्हाला. नाव सांगा. सौ उषा अशोक जाधव, माहेर निनाम पाडले. अच्छा, तुम्हाला आता माहितीच आहे मी काय विचारलं. आधीच माहेर सांगून टाकलं है ना. तुमचं काय, कसला व्यवसाय? आमच्या दुकानाचं आहे ओटी नारळाचं आणि हळदी कुंकाचं. मग हे सगळं परत इतक्या लांबून ते सामान घेऊन या, आलेल्या भक्तांना ते द्या, परत हिशोब ठेवा, हे सगळं म्हणजे यात सहभागी असता तुम्ही? हा, असते. वा वा, शुभेच्छा. नाव सांगा. सौ जयश्री दीपक मांढरे. आपण काय करता? मी गृहिणी आणि दुकान सांभाळते. तुमचं पण ओटी नारळाचं? हा, ओटी हार नारळ. उत्सव सुरू झाला की खूप गर्दी. हो म्हणजे या ठिकाणी भक्तांची हजारो भक्त इथे येत असतात, लाखो भक्त येत हो. असतात. मग अशा वेळेला काय जबाबदारी असते तुमच्याकडे? पूर्ण विचारांती धंदा करावा लागतो. भरपूर गर्दी असते ना दुकानावर. बरोबर. मग आणि एका दुकानावर 2-2, 3-3 माणसं उभी राहावी लागतात. आणि अशा वेळेला घरी ऍडजस्ट करायचं. सकाळी लवकर उठून आपली कामं सकाळची उरकून घ्यायची आणि दुकानावर यायचं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. आपलं नाव सांगा. रागिनी दादासू मांढरे. तुमचं दुकान इथे कुठे आहे? कटलेरी हाऊस आहे, खालच्या साईडला आहे. खालच्या साईडला आहे. बरं. हा. आणि मग तुमचं माहेर? माहेर बोळी. बोळी. तुम्हाला हो. शुभेच्छा हो, आहेत. हा? थँक्यू. द्या. आपलं नाव? रोहिणी संदीप मांढरे. बर. आणि माहेर कुठे तुमचं? सासवड, फलटणच्या इकडे. फलटणच्या इकडे. मग हे कसे काय आले फलटणला? नाही, माझ्या मावळी म्हणजे माझी मावळण इथं दिले. मावळणीच्या आत्याच्या मुलाला मला दिलेले. हा, मग काय ती म्हणाली? हा? मग तुम्ही त्यांना आधी बघितलं नव्हतं लग्न? हा, बघितले ना, मी इकडे यायची ना पहिले. अच्छा, त्याच्यासाठीच यायचं काय? हा? शुभेच्छा आहेत तुम्हाला. हसत राहा अशाच. द्या त्यांच्याकडे. नाव धन्यवाद. सांगा. भारती मधुकर क्षीरसागर. माहेर? दिव्य बोयरे, आणि सासर इथलं? मांढरदेव. तुमचं काय दुकान, कुठलं काय व्यवसाय? 1 नंबरचं दुकान. 1 नंबर. काळेश्वरी प्रसादालय व पुष्प भांडार हे तुमचं दुकान? हं. बरं. आपण काय करता? गृहिणी. गृहिणी म्हणजे काय करता? घरकाम. सगळी घरातली जबाबदारी. गृहिणी पद हे सगळ्यात मोठं पद आहे माऊली. कारण गृहिणी म्हणून तिथे काम करायचं, उत्सवात देवळात येऊन काम करायचं, दुकानात काम करायचं, हे कठीण असतं. अशा या आमच्या सगळ्या वहिनी आज या खेळात सहभागी होत आहेत. या 9 जणींपैकी 6 जणी पुढच्या खेळात जाणार. पहिला खेळ सोपा आहे तुमच्यासाठी. पहिला खेळ आहे छडीचा. आणि या खेळामध्ये समोर ज्या रिंग ठेवलेल्या आहेत, 9 जणी पुढे जाणार आणि एका वेळेला एक रिंग उचलायची आणि मग ती हातात गोळा करायची. रिंग उचलताना त्या रिंगला बोटाचा दुसऱ्या हाताचा स्पर्श होता कामा नये. प्रत्येक रिंग उचलल्यानंतर ती हातामध्ये आली पाहिजे बांगड्यांसारखी. जास्त रिंग ज्या 6 जणींकडे असेल त्या 6 जणी पुढच्या खेळात दाखल होणार. तेव्हा आता सुरुवात करूया या खेळाला. 1, 2, 3. हळू 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 हळू. दुसरा हात लावायचा नाही. व्हेरी गुड.
बघूया कोण सगळ्यात जास्त. काठी मागे पकडा, दुसरा हात लावलेला बाधा. उदो बोला उदो, उदो बोला उदो, हे महिषासुर मर्दिनी. हे चंडी रणरागिणी. तुमच्याकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. तुमच्याकडे 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्यांना ठेवलीच नाही वाटतं. तुमच्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. थांबा, तुमच्याकडे किती आहेत? 1 2 3 4 5. तुमच्याकडे 4. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 4. 1 2 3 4 5 6. सगळ्यात जास्त किती आहेत? 13. पुढे या 1 पाऊल. थांबा, तुमच्याकडे किती आहेत? 5. तुमच्याकडे 10. या पुढे. तुमच्याकडे किती आहेत? 7. या पुढे 3. तुमच्याकडे 4. तुमच्याकडे 5 6. या पुढे 4. तुमच्याकडे 4. तिकडे किती आहेत? या पुढे. चला, इथे खरं तर आपल्या नियमाप्रमाणे 9 जणींमधून 6 जणी पुढे जातात. आता इथे बघितलं तर या सगळ्यांनी जास्त रिंग गोळा केल्या. आपल्याला कमी नको, आपण थोडे जास्त घेऊया. दोघींकडे 5 5 आहेत, त्यामुळे त्या दोघी जणी पुढच्या खेळात जाणार. तुम्ही दोघी या बाजूला या. 5 5 रिंग असलेल्या या बाजूला. आणि आता या दोघींना मात्र खेळ सोडावा लागणार. ही भेटवस्तू झी मराठीकडून, ही भेटवस्तू झी मराठीकडून. आता या 7 जणींमधून कोणत्या 2 जणी अंतिम खेळात दाखल होणार हे बघणार आहोत. या 7 जणी पुढच्या खेळात आहेत. खेळ सोपा आहे. या ठिकाणी टेबलवरती अनेक सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. ही विशिष्ट रंगाची सुपारी उंच आकाशात उडवायची, म्हणजे हवेत उडवायची, आणि पटकन खाली सुपाऱ्या एका हातात गोळा करायच्या, आणि ती वरून हवेत असलेली सुपारी सुद्धा ही झेलायची. ती जर झेलली गेली नाही तर त्या हातातल्या सुपाऱ्या बाद होणार. 5 5 संधी प्रत्येकीला मिळणार आहेत. आणि मग बघणार आहोत की बाउलमध्ये कोण सगळ्यात जास्त गोळा करतो. पण हा खेळ पूर्वी लहान असताना बऱ्याचदा खेळला असाल ना? काय नाव होतं त्या खेळाचं माहितीये का? सागरगोट्या. सागरगोट्या काय म्हणायचे ते? खेळताना काही तोंडातनं बोलायचं असतं का? ते एक मिनिट ह्यांना माहितीये. काय हो काय? अक्का टिक्का गंजी गोट्टा 7 सायल्या 8 कोयऱ्या झाले 9 केले खाऊ. आट्टा कट्टा मला काही कळलं नाही. तुम्ही कोण? तुम्ही म्हणणार? एक मिनिट. एकेरी खडा दुहेरी बदाम तुटल्या तारा वाजले 12 आले आले 9 गेले तरी खाऊ. मला फक्त भूक लागली आहे, त्यामुळे मला आता असं वाटलं की या सगळ्या जणी म्हणतील बांदेकर खेळ संपल्यानंतर आधी आमच्याकडे या, नंतर जाऊ, आधी काहीतरी खाऊ. तर तुम्हा सगळ्या जणींना शुभेच्छा आहेत. आणि आता या खेळाला सुरुवात होणार आहे. प्रत्येकीला 5 संधी मिळणार आहेत. आणि बघणार आहोत सगळ्यात जास्त सुपाऱ्या ज्या दोघी गोळा करणार त्या दोघी जणी पैठणीच्या खेळात दाखल होणार. या तुमच्यापासून सुरुवात. 1 2 3 1. 2 नाही, पहिल्या 4 आणि नंतर 3 होत्या. 3 संधी झालेले. हा घ्या. थांबा, संपल्या 5 संधी. उभ्या राहा. आता आपण मोजणार आहोत तुम्ही किती गोळा केले. 1 2 3 4 5 6 13 आणि 14. अभिनंदन. तुम्ही या. टाका. 3 5. थांबा, 5 झाल्या संधी. चला, तुमची गुणसंख्या आहे 11. 1 4 झाल्या आणि शेवटची संधी आहे 5. थांबा थांबा. चला, तुमची गुणसंख्या आहे 15. अभिनंदन. आतापर्यंत 15 आणि 14. तुम्ही या. 1 दुसरी संधी वाया गेली. 3 4 5. थांबा. चला, तुमची गुणसंख्या आहे 15. चला,
घाई नका करू. घाई कशाला करताय? शांतपणे. हो हो हो. 5 ठेवा. बापरे. चला तुमची गुणसंख्या आहे 21. तुम्ही या पुढे. सुरू. घाई करू नका. घाई नका करू. नाही. 4 5 संपलं. 3 तुम्ही या. 15च्या वरती जर तुम्ही गेलात तर अंतिम फेरीत जायला मिळेल, कारण 21 आणि दोघींची गुणसंख्या आहे 15. 1 2 3 1 2 थांबा. चला तुमची गुणसंख्या आहे 15. 3 जणी 15 आहेत, त्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे. या सुरू. 1 2 3 थांबा. चला तुमची गुणसंख्या आहे 11. लक्षात ठेवा 11. 1 बॅड लक. 8 1 2 3 4 5 6 1 संधी गेली. 2 बापरे किती आलेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. या खेळामध्ये दोघींनी आघाडी घेतली. आपलं नाव? सौ जयश्री दीपक मांढरे. आपलं नाव? सौ रोहिणी संदीप मांढरे. या दोघी पैठणीच्या खेळात दाखल झालेल्या आहेत, पण इतर सर्व सहभागी वहिनींनी खूप छान खेळ खेळला. आघाडी फक्त या खेळात यांनी घेतलेली. अभिनंदन 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 अभिनंदन. आणि आता या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. काळूबाईच्या नावानं चांग भलं. या पैठणीच्या खेळामध्ये या दोघी जणी आज सहभागी झाल्यात. बरं तुम्हाला आज मिस्टरांनी काही टिप्स वगैरे दिल्या का खेळासाठी? असं खेळ किंवा काय? नाही तुम्हाला? नाही तसं काय, फक्त कॉन्सन्ट्रेशन कर एवढं सांगितलंय. आपण बघितलं तर या ठिकाणी 11 डब्या कुंकवाने भरायच्या आहेत. 3-3 चमचे त्यामध्ये टाकायचे. त्यानंतर व्यवस्थित चमच्याच्याच सहाय्याने ते कुंकू पुन्हा एकदा त्या डबीमध्ये व्यवस्थित बसवायचं आणि मग झाकण लावायचं. एवढ्यावर थांबणार नाही. मग ती डबी पुढे ठेवायची आणि मग 11 डब्यांचा मनोरा उभा करायचा आहे. हा खेळ या दोघींपैकी सगळ्यात आधी ज्या पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 खेळ सुरू झालेला आहे. बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ आपल्या समोर आहे आणि आपण बघितलं एका वहिनींनी काही सेकंदांचा फरकाने हा खेळ आधी संपवला आणि त्यामुळे निकाल आपल्या समोर आहे. आणि या खेळामध्ये रोहिणी वहिनी उपविजेत्या ठरल्या. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या जयश्री वहिनी. जयश्री वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. मांढरदेवी काळूबाईंचं दर्शन घेतलं आणि हा खेळ आज या 9 जणींसोबत आपण खेळलो. आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आणखीन एका देवीच्या मंदिरात. पाहायला विसरू नका एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर, फक्त झी मराठीवर काळूबाईच्या नावानं.